श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, कधी आपण विचार केला आहे का की ज्या घरात कालपर्यंत आनंदाचे कारंजे उडत होते तिथे आज इतकी जास्त शांतता का पसरली आहे? ज्या पतीपत्नीच्या नात्यात कधी काळी साखरेसारखा गोडवा होता तिथे आज कडवटपणा का आला आहे? गरुड पुराणात भगवान विष्णूंनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या जर तुम्ही चुकूनही बाहेरच्या व्यक्तीला सांगितल्या तर तुमच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागते आणि बघता बघता सर्व काही संपून जातं. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळणबिंदू ठरू शकतो. विचार करा, एखादी छोटीशी गोष्ट जी तुम्हाला वाटतं की फक्त गप्पामध्ये सांगितली आहे ती तुमच्या घराची राखरांगोळी करू शकते. जर तुम्हाला तुमचं घर वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बरेच जण म्हणतात आम्ही खूप पूजापाठ करतो, देवावर श्रद्धा ठेवतो, पण तरीही घरात भांडण का होतात? नवरा बायकोचं का पटत नाही? घरात लक्ष्मी का टिकत नाही? मैत्रिणींनो, कधी कधी दोष नशिबाचा नसून आपल्या वागण्याचा असतो. गरुड पुराणात अशा काही गुप्त नियमाचा उल्लेख आहे जे केवळ एका संसारालाच नाही तर संपूर्ण पिढीला वाचू शकतात. पती पत्नीचं नातं जगातील सर्वात पवित्र नातं आहे. हिंदू धर्मात एक करार नाही तर संस्कार मानलं गेलं आहे. दोन आत्मे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची ऊर्जा एक होते, पण त्या नात्यात काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त त्या दोघांच्या दरम्यानच राहिल्या पाहिजेत. जेव्हा या गोष्टी घराचा उंबरा ओलांडून बाहेर जातात तेव्हा तिथूनच दुर्दैवाचा फेरा सुरू होतो. आजचा विषय अतिशय संवेदनशील आहे पण तितकाच महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या संसारात देवाची कृपा राहावी तर हे नियम तुमच्या काळजावर कोरून ठेवा. चला तर मग गरुड पुराणातील त्या रहस्याच्या उलगडा करूया. 1. गरुड पुराणानुसार पती आणि पत्नीमधील खाजगी क्षण किंवा शारीरिक संबंधाबद्दलची कोणतीही माहिती कधीही तिसऱ्या व्यक्तीला सांगू नये. शास्त्र सांगते की हे क्षण गुप्त ठेवल्यानेच त्यातील पावित्र्य टिकून राहतं. आजकालच्या सोशल मीडियाच्या जगात लोक आपले खाजगी फोटो किंवा अतिशय वैयक्तिक गोष्टी रील बनवून किंवा गप्पामध्ये शेअर करतात, पण ही धर्माच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे आहे. जेव्हा तुम्ही या गोष्टी बाहेर सांगता तेव्हा त्या नात्यातील प्राण निघून जातो. भगवान विष्णू गरुडाला सांगतात की जे जोडपे आपल्या खाजगी आयुष्याचे प्रदर्शन करते त्यांच्या घरातील लक्ष्मी रुजते आणि तिथे अलक्ष्मीचा वास सुरू होतो. ही केवळ शरीर सुखाची गोष्ट नाही तर ही दोन जीवाच्या मिलनाची ऊर्जा असते जी चव्हाट्यावर मांडल्यावर तिची शक्ती संपून जाते. 2. माणूस हा चुकांचा पुतळा आहे. प्रत्येकाकडून आयुष्यात कधी ना कधी कळत न कळत चुका होते. लग्नाआधी किंवा लग्नानंतर आपल्या जोडीदाराकडून काही चुका झाल्या असतील आणि त्यांनी त्या तुम्हाला विश्वासाने सांगितल्या असतील तर त्या गोष्टीचा वापर कधीही अस्त्र म्हणून करू नका. गरुड पुराण सांगते की जो पती आपल्या पत्नीच्या जुन्या चुका जगाला सांगतो किंवा जी पत्नी पतीच्या उणिवाचा पाडा इतरांसमोर वाचते त्यांच्या घरात दारिद्र्यता कायमची वास्तव्य करते. तुमच्या जोडीदाराची कमतरता ही तुमचीही कमतरता आहे. जर तुम्ही बाहेर जाऊन सांगत असाल की माझा नवरा असाच आहे किंवा माझी बायको तशीच आहे तर तुम्ही स्वतःच्या प्रतिमेला तडे पाडत आहात. समाजात तुमची हेटाळणीच होईल. जोडीदारांच्या चुका पोटात घालायला शिका. जर काही चुकलं असेल तर ते घरातल्या घरात एकांतात सोडवा. दर शुक्रवारी महालक्ष्मीला अर्धा कप दूध आणि खडी साखर अर्पण करा.
आणि प्रार्थना करा की आई आमचे नाते दुधासारखे पांढरे आणि साखरेसारखे मधुर राहू दे. एकमेकाचा आदर वाढवण्यासाठी रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देताना जोडीदाराचे नाव मनात घेऊन त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सद्बुद्धीसाठी आशीर्वाद मागा. 3. लक्ष्मी ही चंचल असते आणि शास्त्रात लक्ष्मीला गुप्ती मानले गेले आहे. गरुड पुराणानुसार तुमच्याकडे किती धन आहे किंवा तुम्ही किती कर्जात आहात हे कधीही लोकांसमोर उघडं करू नका. तुमची खरी कमाई फक्त तुमच्या पत्नीला किंवा पतीला माहीत असावी. जर तुम्ही तुमच्या श्रीमंतीचे प्रदर्शन केले तर लोकांची नजर लागते. ही नजर तुमच्या प्रगतीला खीळ घालते. दुसरीकडे जर तुम्ही तुमच्या गरिबीचे किंवा कर्जांचे रडगाणे गायले तर जग तुमची मदत करण्याऐवजी तुमची थट्टा करेल. लोक तुमच्यापासून अंतर राखू लागतील. गरुड पुराणात म्हटले आहे की पैशाची गुपित जो सुरक्षित ठेवतो त्याच्याकडे लक्ष्मी स्वतःहून चालत येते. समाजात असे अनेक लोक आहेत की जे तुमच्या ताटातलं काढून घ्यायला टपलेले असतात. तुमच्या हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेणारेच जास्त आहेत हे लक्षात ठेवा. काळजावर दगड ठेवा पण तुमच्या घरातील लक्ष्मीची स्थिती विशीवर टांगू नका. तुमची तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा नेहमी दक्षिण उत्तर दिशेला ठेवा आणि ती कधीही कोणासमोर उघडी सोडू नका. दर गुरुवारी घरात विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा, यामुळे आर्थिक स्थैर्य येते. 4. पती पत्नीमध्ये भांडण होणे स्वाभाविक आहे, पण ते भांडण जेव्हा घराबाहेर जाते तेव्हा ते भांडण उरत नाही तर ती एक तमाशा बनते. गरुड पुराणात ग्रहकृत्यचं यंत्य असा उल्लेख आहे ज्याचा अर्थ आहे घराचे प्रश्न घरातच प्रयत्नाने मिटवावेत. पतीने पत्नीला मारलेला टोमणा किंवा पत्नीने पतीचा केलेला अपमान जर शेजारी पाजारी किंवा नातेवाईकांना कळले तर ते तुमच्या नात्यात फूट पाडण्याचे काम करतात. ते तुमच्यासमोर अरे रे खूप वाईट झालं असं म्हणतील, पण घरी गेल्यावर तुमच्याच नावावर हसतील. यामुळे तुमच्या घरातील कुलदेवतेचा अपमान होतो. घरात कितीही मोठं भांडण झालं तरी ते रात्री झोपण्यापूर्वी मिटवा. रागाच्या भरात घर सोडून जाऊ नका. रोज संध्याकाळी घरात भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा जाळा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि चिडचिड कमालीची कमी होते. 5. आपल्या शास्त्रात दान हे अतिशय पवित्र मानले गेले आहे, पण त्याचे प्रदर्शन करणे हे पापाचे लक्षण मानले गेले आहे. गरुड पुराण आणि इतर अनेक शास्त्रे सांगतात की उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हाताला कळू नये. अनेक लोक आजकाल सेल्फी काढण्यासाठी दान करतात, पण अशा दानाचा कोणताही आध्यात्मिक फायदा मिळत नाही. पती पत्नीने मिळून एखादी पूजा केली असेल, कोणाला मदत केली असेल किंवा काही विशेष उपासना केली असेल तर ती जगाला सांगत फिरू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या पुण्याईचे प्रदर्शन करता तेव्हा त्या पुण्याचा साठा संपून जातो. तुमची साधना जितकी गुप्त तितकी ती फलदायी. देवाला तुमच्या कोटीच्या दानाची गरज नाही, त्याला तुमच्या शुद्ध भावाची गरज आहे. तुमची भक्ती जितकी शांत असेल तितकी ती स्वामींच्या चरणापर्यंत लवकर पोहोचेल. विचार करा, आपण देवाला प्रसन्न करतोय की जगाला? कोणतेही सत्कर्म करताना मनात अहंकार येऊ देऊ नका की मी हे केलं. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि तिथे दिवा लावा. हे करताना कोणाशीही बोलू नका, कोणाला सांगू नका. 40 दिवस हा गुप्त सेवेचा संकल्प करून पहा. कोणालाही न सांगता गायला चारा घालणे किंवा पक्ष्यांना दाणे टाकणे सुरू करा. तुमच्या अडकलेली कामे कशी मार्गी लागतात ते स्वतः अनुभव. जेव्हा आपण आपल्या जोडीदाराची इज्जत राखतो तेव्हाच देव आपली इज्जत राखतो. तुमच्या जोडीदाराच्या उणिवा जगाला सांगण्यापेक्षा देवाकडे सांगा, तो मार्ग दाखवेल. पण जगाला सांगाल तर जग तमाशा बघेल. मैत्रिणींनो, तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या आयुष्यातला असा एखादा प्रसंग आला आहे का जेव्हा कोणाला तरी काही सांगितल्यामुळे तुमचं नुकसान झालं, किंवा यापैकी कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त भावला? कमेंटमध्ये नक्की सांगा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा.
चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.